जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील अंभोरा जहागीर गावामधील ग्रामसभेमध्ये दारूबंदीचा ठराव पारित करण्यात आला असून या निर्णयाचे ग्रामस्थांनी कौतुक केले आहे। ग्रामपंचायतीने घेतलेल्या ग्रामसभेत सर्वानुमते दारूबंदी करण्याचा ठराव घेण्यात आला आहे। दारूबंदीच्या ठरावाची सूचना इंदू महादेव शिंदे यांनी मांडली आहे, तर त्यास अनुमोदन नीलाबाई सुंदराटोळे यांनी दिले। अंभोरा गावाने घेतलेल्या दारूबंदीच्या ठरावामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामसभेतील दारूबंदीच्या ठरावाची प्रत सेवली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश खटकळ यांना देण्यात आले आहे। गावात दारूबंदी करण्याबाबत महिलांनी विशेष आग्रह धरला होता, त्यावरून ग्रामसभेने हा ठराव पारित केलेला आहे। MCN न्यूज मराठी करिता राजकुमार कांगणे, जालना। परंतु जे कोणी बांधव गावामध्ये बांधलेले आहेत, सर्वजण आहेत, त्यांनी कृपया येऊन या मुस्लिमवर सह्या करावा आणि एक चांगल्या प्रकारच्या निर्णयाला खूप मोठा पाठिंबा द्यावा। ज्याप्रमाणे आम्हाला ताकदवर आम्ही नक्कीच 100% दारूबंदीचा निर्णय आज या ग्रामसभेमध्ये होत आहे आणि म्हणूनच या ठिकाणी प्रत्येकाने गरज आहे तुम्हाला येणाऱ्या गावाचं भविष्य घडवण्यासाठी, येणाऱ्या गावाच्या भविष्याच्या काळामध्ये आपल्याला आपल्या गावातील मुलं आणि सर्व तरुण वर्ग आणि इतर सगळे गाव एक चांगल्या पद्धतीने ठेवायचं असेल तर आपल्याला हा निर्णय घेणं ही काळाची गरज आहे आणि म्हणूनच ही काळाची गरज ओळखून सर्व माता भगिनी गावकरी यांनी सहभाग नोंदवला आहे। निश्चितच मित्र, तुमचं सहकार्य हे या गावासाठी खूप चांगलं मोलाचं ठरणार आहे। सर्व गावाने मिळून हा निर्णय घेतल्याबद्दल सर्व गावकऱ्यांचा अभिनंदन। कारण की मित्र, एखादा चांगला निर्णय घेतला असताना तुमचं सहकार्य ताकद ही या गावकरी या नात्यानं ग्रामपंचायतच्या पाठीशी उभी असली पाहिजे आणि ती सक्षमपणे आजही आपल्याला दिसते। माझ्या भगिनी आपल्या घराकडे काढून या ठिकाणी आल्या आणि त्यांची सगळ्यांना घरामध्ये होत असलेला त्रास, या सगळ्या भावना आपण जरी उत्स्फूर्तपणे काही जण बोलले नसले परंतु त्या वेदना असतात त्या सांगायच्या, त्या अनुभवल्या जातात आणि त्या अनुभवलेल्या वेदना आपले गावातले जे काय नागरिक आहेत यांना त्या गोष्टीचा त्रास होतो। या दारूबंदीच्या सांभाळण्याच्या निर्णयावर आपण सर्वजण ठाम आहोत आणि या सगळ्या ठाम निर्णयाला पुढे नेण्यासाठी खूप मोठ्या टोकाला घेऊन त्याला एक निर्णय खूप आणण्यासाठी निर्णय घेण्यासाठी आणि 100% निकाल म्हणजे 100% दारूबंदी हा विषय आजच्या ग्रामसभेचा आहे आणि या ग्रामसभेला उत्स्फूर्तपणे सर्व गावकऱ्यांनी या ठिकाणी असं सहभाग नोंदवला आहे, त्याच्याबद्दल त्यांचे हार्दिक असं स्वागत। कारण एखादा चांगला निर्णय घेतला असताना आपण त्या ठिकाणी हजर असलं पाहिजे, ही आपल्यासाठी प्रत्येक नागरिकासाठी खूप चांगली गोष्ट आहे की एखादा निर्णय होत असताना एखादा चांगली गोष्ट होत असताना आम्ही बोलतो आणि आम्ही त्याचे सहभागी झालो आहोत, आम्ही त्या होणाऱ्या निर्णयामध्ये सहभागी होतो। हे शाश्वतपणे तुम्हाला सांगता येईल। म्हणून सर्व गावकऱ्यांना विनंती आहे की आपण देखील या ठिकाणी येऊन
त्यांनी नोंदवावी आणि पुढील निर्णयासाठी आपण योग्य दिशेनं गावाला नेण्यासाठी दारूबंदीचा निर्णय घेतलेला आहे आणि या घेतलेल्या निर्णयाला एक चांगल्या प्रकारचं गावामध्ये वातावरण टिकवण्यासाठी, वातावरण निर्माण करण्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य यापुढे आहे. निश्चितच येत्या काळामध्ये खूप काही चांगल्या पद्धतीनं आपल्याला पावलं टाकायची आहे. तुमच्या सहकार्याची, तुमच्या सोबती आणि पाठिंब्याची अत्यंत गरज प्रत्येक राजकारणी वर्ग असो किंवा पुढे असणारा गावांना आम्ही 400 किल्ल्यावर किंवा इतर ठिकाणी जे कार्यक्रम करतो तर तुमची जबाबदारी घेऊन आम्ही पुढे करतो आणि आम्हाला प्रमुख म्हणून तुम्ही याकडे ठेवलं. आम्ही प्रमुखाची जबाबदारी सर्वजण आम्ही राजकारणी म्हणून सर्वच आमचे ग्रामपंचायत असो आपले सगळे मंडळी आम्ही प्रत्येक पाऊल योग्य दिशेने टाकू. या ठिकाणी आम्हाला त्या दारूबंदीच्या निर्णयामध्ये सर्व गावकऱ्यांनी खूपच मोठा आणि चांगला प्रतिसाद या ठिकाणी दिलेला आहे. निश्चितच तुमच्या ज्या भावना आहेत त्या भावना योग्य दिशेने प्रशासनाला आपण 100% दारूबंदी करण्यासाठी भाग पाडू. यापुढे कुठेही आपल्या गावामध्ये कसल्याही प्रकारची दारू विक्री होणार नाही हे या ग्रामसभेचं एकमेव निर्णय असणार आहे. आणि म्हणून या ठिकाणी होत असलेल्या निर्णयाला सर्वांचे स्वागत, सर्वांचे सहकार्य लाभलं. या ऐतिहासिक अशा निर्णयाला सर्व गावकरी उपस्थित राहिले, माता भगिनी उपस्थित राहिल्या, त्यांच्या स्वाक्षरीची नोंद या ठिकाणी आपण या ग्रामसभेच्या प्रसिद्धीमध्ये घेत आहोत. आणि म्हणूनच या ठिकाणी खूप काही चांगला निर्णय गावाच्या हिताचा होत आहे आणि या गावाच्या विकासाच्या निर्णयाला होत असताना गावकऱ्यांसोबतच माता भगिनींचं विशेष आभार आणि त्याचे विशेष अभिनंदन की आमच्या गावात देखील एक चांगला निर्णय होत असताना किंवा एखादी गोष्ट ठोसपणे घेत असताना आपल्या इथे महिला देखील उत्स्फूर्तपणे पुढे होऊन त्या निर्णयाचं स्वागत करतात. माता भगिनींच्या दुःखामध्ये दुःखाचं वाचा पडण्यासाठी, त्यांचे दुःख बंद करण्यासाठी, त्यांच्या वेदना त्यांना होणारा त्रास बंद करण्यासाठी, कुटुंबामध्ये होणारा त्रास बंद करण्यासाठी आजचा हा निर्णय एक